राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून खळबळ निर्माण झाली होती। या यादीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावच नाहीत। ही यादी व्हायरल झाल्यावरती उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी स्पष्टीकरण दिले। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत चूक असून ती लवकरच दुरुस्त केली जाईल असं सुनेत्रा पवारांनी म्हटलंय। यादीतल्या चुका तांत्रिक आणि क्लेरिकल आहेत, लवकरच त्या सुधारल्या जातील असं त्यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलंय। निवडणूक आयोगाला दिलेल्या यादीत तटकरे आणि पटेलांची नावं नव्हती। पत्रात जनरल सेक्रेटरी म्हणून पार्थ आणि जय पवारांच्या नावांचा उल्लेख आहे। मात्र पत्र व्हायरल झाल्यावर चुका तांत्रिक असल्याचं सुनेत्रा पवारांनी स्पष्टीकरण दिलंय। आयोगाला कळवलेले 13 पदाधिकारी कोण? सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष, शिवाजीराव गर्जे खजिनदार, पार्थ पवार सरचिटणीस, सुबोध मोहिते सरचिटणीस, जय पवार सरचिटणीस, अविनाश आदिक राष्ट्रीय चिटणीस, सना मलिक राष्ट्रीय चिटणीस। त्या यादीतल्या चुका तांत्रिक आहेत, लवकरच त्यामध्ये दुरुस्ती केली जाईल असं सुनेत्रा पवारांनी स्पष्ट केलेलं आहे। ही क्लरिकल चूक असल्याचं देखील त्यांनी नमूद केलेलं आहे। या यादीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावाचा समावेश नाही आणि त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। या यादीमध्ये लवकरच दुरुस्ती करून नवीन यादी प्रसारित करू असं पक्षाच्या वतीनं सांगितलं गेलं। दरम्यान या सगळ्या संदर्भात आपण आपले प्रतिनिधी वेदांत नेब आणि मंदार गोंजारी यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत। ते दोघेही सध्या आपल्यासोबत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं नाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीतून दुसऱ्यांदा वगळण्यात आले आणि त्यानंतर तातडीनं ही क्लरिकल मिस्टेक असल्याचं स्पष्टीकरण सुनेत्रा पवारांनी दिलंय। मात्र तटकरे आणि पटेल यांना जाणीवपूर्वक डावललं जातंय का आणि यामागे पार्थ पवारांचं या दोन नेत्यांसोबत सुरू असलेलं शीतयुद्ध कारणीभूत आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। या सगळ्या संदर्भात आपण बातचीत करूयात। मंदार गोंजारी सध्या आपल्यासोबत आहेत। मंदार, आपण जर विचार केला तर पार्थ पवारांशी या दोन नेत्यांचं शीतयुद्ध सुरू असलेल्या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे आणि त्यातूनच हा सगळा प्रकार घडलाय का? एखादी गोष्ट जेव्हा पहिल्यांदा घडते तेव्हा आपण असं म्हणू शकतो की हा अपघात आहे किंवा ही अनावधानाने झालेली चूक आहे। मात्र दुसऱ्यांदा जेव्हा ही अशी गोष्ट घडते तेव्हा साहजिकच हे स्पष्ट होतं की यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत आणि हे प्रयत्न प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना एका अर्थाने पक्षावरती आपली पकड मजबूत करण्यासाठी, बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी केले जात आहेत का? आपण अजित पवार हयात असताना जरी या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अंतर्गत राजकारणाच्या बाबतीत काही गोष्टी आठवल्या तर आपल्यालाही लक्षात येईल की अजित पवार हयात असताना देखील या दोन नेत्यांसोबत अजित पवारांचं शीतयुद्ध सुरू होतं। राजकारण हे सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यासारखं चालत नाही। एकीकडे जुळवूनही घ्यायचं असतं आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीसोबत संघर्षही करायचा असतो। अजित पवारांनी ही कसरत साधली होती। एका पक्षाचे ते प्रमुख होते, अनेक वर्ष राजकारणामध्ये यशस्वी झालेले होते। मात्र पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याकडे या पक्षाची धुरा आल्यानंतर आपण दुसऱ्यांदा जेव्हा हे घडताना पाहतो तेव्हा हा प्रश्न निर्माण होतोय की जाणीवपूर्वक प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना डावललं जात आहे का? त्यांना एका अर्थाने बाहेरचा रस्ता दाखवला जातोय का? आणि त्यातून अर्थातच नजीकच्या काळात या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी, मोठ्या उलटापालटी घडताना आपल्याला पाहायला मिळू शकतात। प्रज्ञा, निश्चित मंदार, विनंती आहे आपण सोबत राहा। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रावरून पुन्हा एकदा गोंधळ उडालाय। त्यामुळे आता ही खरंच तांत्रिक चूक आहे की जाणीवपूर्वक केलं जात आहे असा सवाल उपस्थित झालाय। मार्च महिन्यात सुनेत्रा पवारांनी आयोगाला दिलेल्या पत्रातही असाच घोळ झाला होता। आता 28 एप्रिलच्या पत्रातही असाच प्रकार झाल्यानं वारंवार या दोन नेत्यांच्या बाबतीत हे का होतंय? हे जाणीवपूर्वक केलं गेलं का? वारंवार चूक नेमकी का होते? असे असंख्य प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। आपण जाऊयात, वेदांत नेब सध्या आपल्यासोबत आहेत। वेदांत, या प्रकरणामध्ये आता राजकीय चर्चा खूप जास्त व्हायला सुरुवात झाली आहे। वारंवार एकच चूक कशी होतीये? हे जाणीवपूर्वक केलं जात आहे का? हाही सवाल उपस्थित होतोय। एकवाक्यता नाहीये का नेत्यांमध्ये?
ज्या प्रकारे आपण बघितलं 2 महिन्यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारे गोंधळ म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाला जेव्हा पत्र पाठवण्यात आलं तेव्हा निवडणूक आयोगाला पहिलं पत्र प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून पाठवलं होतं आणि त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड झाल्यानंतर जे काही निर्णय घेतले गेले दरम्यानच्या 15-20 दिवसामध्ये ते निर्णय ग्राह्य धरू नये अशा प्रकारचं पत्र सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलं होतं आणि त्यामुळे पुन्हा एकदा प्रफुल्ल पटेल यांना बाजूला केलं जातंय का असा सवाल उपस्थित झाला होता। मात्र त्यानंतर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसकडनं स्पष्टीकरण आलं होतं की असे कुठलेही या 2 मोठ्या नेत्यांना बाजूला केलं जात नाही किंवा त्यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदा होणार आहे आणि कुठेही जे काही तणाव आहे त्या पक्षामध्ये नाही आहे। त्यानंतर आता हे जे पत्र आहे ते 29 एप्रिलचं आहे म्हणजे अवघ्या काही दिवसांपूर्वीचं पत्र ज्यामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये कोण असणार या नावांचा उल्लेख यामध्ये आहे। पहिलं जे पत्र आहे त्यामध्ये 22 नावं आहेत। 22 नावांमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचं नाव आहे ॲज अ NCP लीडर म्हणून। मात्र त्यानंतर आणखी एक पत्र येतं ज्यामध्ये सुनेत्रा पवार म्हणतात की आम्ही रिवाइज्ड लिस्ट पाठवत आहोत आणि त्या रिवाइज लिस्टमध्ये 13 जणांची नावं आहेत ज्यामध्ये या 2 नेत्यांना बाजूला करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये जय पवार आणि पार्थ पवारांना पदं देण्यात आलेली आहेत। पार्थ पवारांना जनरल सेक्रेटरी म्हणून तर जय पवार यांना नॅशनल सेक्रेटरी म्हणून आणि त्यामुळेच या 2 नेत्यांना बाजूला केलं जातंय का कारण आताच मंदार यांनी जसं सांगितलं की दुसऱ्यांदा चूक होतीये या 2 नेत्यांना बाजूला करण्याची। त्यामुळे जरी सुनेत्रा पवार म्हणतात की तांत्रिक चूक आहे किंवा क्लरिकल चूक आहे मात्र हे जाणीवपूर्वक होतंय का असा प्रश्न पक्षांतर्गत उपस्थित होतोय। प्रज्ञा बरोबर आहे। त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नजीकच्या काळात नेमक्या काय घडामोडी घडतात याकडे लक्ष असेल। वेदांत आणि मंदार तुमच्या दोघांचेही आभार सविस्तर माहिती दिल्यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।